इतिहास काढला तर पटेलांना महाराष्ट्र सोडावा लागेल असा इशाराच राऊत यांनी दिलाय। दाऊदच्या हस्तकांशी संबंधांचे प्रफुल्ल पटेलांवर आरोप झाले आहेत असंही त्यांनी पुढे म्हटलंय। राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान प्रफुल्ल पटेल आणि संजय राऊतांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली होती। यावेळेस पटेलांनी केलेल्या टीकेला राऊत यांनीही प्रत्युत्तर दिलं। दलाल आहेत सगळे। प्रफुल्ल पटेल सारखे लोक हे कोणाचे नाहीत, ते दलाल आहेत। कधी काँग्रेस पक्षाचे दलाल करत होते, कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला बाप 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 फिरत होते, मग दाऊद इब्राहिमची दलाली केली असं वाटतंय। आणि इथे आल्यावरती मग त्यांची संपत्ती सगळी मोकळी झाली, साधारण 1000 कोटीची। अशा लोकांनी संसदेमध्ये उभं राहून त्यांची बोलण्याची लायकी आहे का? आणि मी प्रफुल्ल पटेलला सांगतो, माझा नादाला लागू नको, नागडा करीन। तिथे भाजपच्या लोकांना चमचीगिरी करून दाखवत होते काल, त्यांच्या अशा घाण दळभद्रांच्या तोंडाला लागणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान। हे शत्रू आहेत महाराष्ट्राचे।